तर फायनली आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला आणि आम्ही बँगलोर एअरपोर्टला पोचलो. जसं मी म्हटलं की आम्ही पहिल्यांदाच नवी मुंबई एअरपोर्टवरून ट्रॅव्हल करतो आहे, तसंच बँगलोर एअरपोर्टला यायची ही माझी पहिलीच वेळ. आमचा लेओव्हर तसा कमीच होता आणि त्यात पहिलं फ्लाईटसुद्धा लेट झालं. त्यामुळे सिक्युरिटी चेक इन करून आम्ही डायरेक्टली विमानात येऊन बसलो. तसं आज काही लंच झालेलंच नव्हतं. सो आईने डब्यात दिलेले ड्रायफ्रूट लाडू आणि कुरमुरे खाल्ले. बँगलोर टू श्री विजयपुरम प्रवास 2-2.5 तासाचा आहे. तसा मध्ये बराच वेळ असल्यामुळे फ्लाईटमध्ये आम्ही कप नूडल्स आणि कॉफीसुद्धा घेतली. आम्ही आमचा विमान प्रवास एन्जॉय करत होतो आणि हळूहळू आम्हाला विमानातून निळशार पाणी, समुद्राच्या लाटा असं सुंदर दृश्य दिसायला लागलं. फायनली आमचं फ्लाईट लँड झालं. धावपट्टीवर विमान उतरलं तेव्हा नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे मस्त गार वाटत होतं. आणि आता आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. सो ते कुठलं डेस्टिनेशन आहे हे आपण बघूया. आम्ही आमचं लगेज घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आपला तिरंगा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा दिमाखात उभा होता. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. आम्ही काय काय पाहिलं, काय काय मजा केली, काय काय अनुभवलं हे मी शेअर करणारच आहे. मला नक्की फॉलो करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग सगळ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांना अंदमानची ट्रिप करायची आहे त्यांच्यासाठी माझी ही ट्रॅव्हल सिरीज नक्की उपयोगी पडेल. सो लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.